अपडेट न्यूज। मागण्या मान्य न झाल्यास 9 जुलैला राज्यातील शाळा बंद। यवतमाळ जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन। कार्यरत शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि जाचक अटींच्या विरोधात गुरुवार 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध समविचारक शिक्षक संघटनांच्या वतीने यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या बॅनरखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र धरणे सत्याग्रह केला जाणार आहे। शिक्षकांच्या मुख्य 4 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे। टीईटी अनिवार्यता रद्द करा। 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी मधून वगळण्यात यावं किंवा तामिळनाडूच्या धर्तीवर कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र व सुटसुटीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी। दोषमुक्त पदोन्नती प्रक्रिया। जिल्हा परिषद सेवा नियमात बदल न करता सुरू असलेली सदोष पदोन्नती प्रक्रिया थांबवून सेवा ज्येष्ठ शिक्षकांना न्याय द्यावा। जाचक संच मान्यता धोरण रद्द करा। 15 मार्च 2024 विद्यार्थी आणि शाळा विरोधी संच मान्यता धोरण तात्काळ रद्द करण्यात यावं। बीएलओ कामातून मुक्तता। बीएलओच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होत असल्याने त्यांना या कामातून पूर्णपणे मुक्त करावं। शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यापूर्वीच नोटीस पाठवली आहे। शासनाने या न्याय मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार शिक्षक संघटना आणि इतर संलग्न संघटनांनी दिला आहे। संपादक सय्यद मतीन। आणि आमच्या गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणच धोक्यात आलेलं आहे, त्यालाही कुठंतरी साप बसलेला असला पाहिजे। आणि एवढेच नव्हे तर आता सध्या चालू असलेल्या बीएलओच्याकडे असलेल्या SIRचे जे कामं आहेत त्यासाठी सुद्धा अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लागल्या, त्यामुळे मुलं शिक्षणापासून दूर व्हावत चाललेली आहे, त्यालाही कुठंतरी पायबंद बसला पाहिजे। यासाठी शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती करण्यासाठीच आम्ही सत्याग्रह आंदोलन करतोय। 9 तारखेला शाळा बंद, 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आणि सत्याग्रह आंदोलन करतो आहे। काय नाव सर तुमचं? माझं नाव मुकेश दिगंबर भोयर, अध्यक्ष समिती, शिक्षक समिती। ठीक आहे। असं ठरलेलं आहे की 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आंदोलन ठरलेलं आहे आणि हे शाळा बंद आंदोलन याच्यासाठी आहे की आम्हाला काही विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नाही आहे, परंतु शासन जे आम्हाला वारंवार वेगवेगळ्या कामात अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवत आहे त्यामुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी हे 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आंदोलन आम्ही उभारत आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की मोठमोठ्या शैक्षणिक तज्ज्ञांनी असं म्हणलेलं आहे की आज शिक्षणावर केला जाणारा खर्च हा उद्याचं भांडवल आहे, परंतु हे भांडवल शिक्षकांना समजत आहे, परंतु प्रशासन व्यवस्थेला सुद्धा ते समजावं आणि त्यांच्या ध्यानात यावं की या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत आहे। याच्यासाठीच एक लाक्षणार्थी 1 दिवसाचं शाळा बंद आंदोलन आम्ही करत आहे। सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की टीईटी एवढ्या वर्ष अनुभव असलेल्या शिक्षकांना जर टीईटी पुन्हा द्यावं लागत असेल, कारण की ते स्वतः पूर्वीच परीक्षा त्या प्रकारची तत्सम परीक्षा पास होऊन आलेले असतानाही सुद्धा त्यांना वारंवार परीक्षेला जर समोर जावं लागत असेल तर एकीकडे विद्यार्थी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की एकीकडे विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि त्याचा शिक्षक बाजूला बसून अभ्यास करत आहे। असं व्हायला नको, विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको। कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे अनेक कामं आहे त्याच्यामधलं जे बीएलओचं काम आहे, आता ह्या बीएलओचं काम हे सातत्यपूर्ण वाढत जात आहे। म्हणजे आता याच्या आधी पर्ची वाटायचं काम होतं, आता प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचं हे सर्वेक्षण करायचं काम आलं, मधातच जनगणना आली। ठीक आहे, काही राष्ट्रीय कार्य आहे ते आम्ही करतोच आहे, परंतु वारंवार या कामांचा बोजा आमच्यावर सतत वाढत आहे। त्यामुळे कुठंतरी त्या विद्यार्थ्यांच्याकडे पाहून आमचे शिक्षक वर्ग कोणताही निर्णय जो घेतो तो विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेतो आणि त्या दृष्टीने आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे आणि याचा विचार शासनाने करावा अशी आमची विनंती आहे सर्वांची। यासाठी ठीक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.